निळकंठेश्वर मंदिर आणि बारव आपण आता पाहू. बारव आहे आणि निळकंठेश्वर मंदिर समोर आपणाला समाधी पाहायला भेटते. निळकंठेश्वर मंदिराचा परिसर रामेश्वर मंदिर पुढे आहे ते पाहू आणि आपण आता निळकंठेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाऊ. हे पास मंदिरामध्ये आपण आता आत आलो. अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे. वरच्या बाजूला महादेव मंदिर, सिंदखेड राजा, निळकंठेश्वराचे मंदिर आहे सिंदखेड राजामधील. या मंदिराच्या आपण आता बाहेर आल्यानंतर आपणाला एक शिलालेख आहे तो पाहायचा आहे. बाजूला लगेच आपणाला एक दुसरं मंदिर आहे. वाव, हे मंदिर पाहून आता पुढची वास्तू पाहू. गणेशाचं मंदिर लगेच. गणेशाचे पाहून झाल्यानंतर आपणाला या ठिकाणी जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती अशा पाहायला भेटत आहेत. हनुमानराजाचे मंदिर, एक शिलालेख आहे तो पाहायचा आहे आपल्याला. निळकंठेश्वरच्या मंदिरामध्ये आहे. नीलकंठेश्वर, एकाची तुळशी वृंदावन पाहायला भेटत. हनुमानरायाचे मंदिर आहे. चारी बाजूला हनुमानराय आहेत. मागच्या बाजूस एक आपणाला ती आड किंवा बारव विहीर हे या बाजूला हे असं आहे. या बाजूचा बंद केला दरवाजा. हा दरवाजा बंद आहे. अशी बारव आपण बारव पाहू. एक मंदिर आहे इथं. पुढे आल्यानंतर असे महादेवाच्या पिंड पाहायला भेटतात. मोठी ही एक, ही दोन आणि त्याच्या बाजूला समोर एक तीन पिंड आहे तिथं. आपण हनुमानरायाचं मंदिर आहे. हनुमान मंदिर.
तिथलची समाधी लखोजीराव जाधवराव यांची समाधी पाहायला आलो आहे आपण सिंदखेड राजामधील जे रामेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला ही समाधी आहे. तर आता आपण पाहू. पूर्ण पाहू. बाहेरून पाहून झाल्यानंतर मग आतमध्ये जाऊ. तर शिलालेख आहे तो सुद्धा पाहू आपण. याची पूर्णतः मोठी समाधी आहे. लखोजीराव जाधवराव समाधी. लखोजीराव यांची समाधी इथे आहे. यशवंतराव दत्ताजीराव. चला आता आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपण राजे लखोजीराजे यांच्या समाधीचे दर्शन घेऊ. समाधी आहे. इथे एक समाधी आहे. दत्तोजीराव यांची समाधी. दत्ताजीराव अशी समाधी इथे आहे. पाठीमागच्या बाजूने जाऊन येऊ एकदा. पूर्ण अंधार आहे या बाजूला. या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि इथे एक 8 समाधी आपल्याला पाहायला भेटतात. राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे. अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे. एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे. ती आपणाला पाहता येते. तिन्ही समाधी व राजांची समाधी. व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास 7 समाधी स्थळं पाहायला भेटतात. हे पाहू शकतो अशी. व दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे. ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. अशी हे पाहू शकतो. अशा तिथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी आहेत. तिथं 5 लिंग पाहायला भेटतात आपल्याला. अशी या बाजूनं जर असं केलं तर समाधी बघा.